जय जय रघुवीर समर्थ। सार्थ श्री दासबोध। दशक 13। नामरूप। समास 8। कर्ता निरूपण। हे जग कुणी निर्माण केलं आहे याची चर्चा समर्थांच्या शिष्यात दिसून येत होती. म्हणून समर्थांनी कर्ता निरूपण मध्ये याच्यावर चर्चा केलेली असून कर्तेपणाचा प्रश्न हा अज्ञानातून निर्माण झाला आहे आणि प्रत्यक्ष ज्ञान हाच त्याच्यावर उपाय आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. श्रीराम श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. तव बोलिले सभानायक, जे बोलिक एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोते सादरक ऐकावे. एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. जनी म्हणजे लोकांच्यात. कोणी एके ऐसे म्हणती, करता देव मंगळमूर्ती, एक म्हणे सरस्वती सर्व करी. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बीरदेव, एक म्हणती भगवती, एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायणू. बघा, प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाने आपापल्या देवाचं नाव सांगितलं. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज, एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी, एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्नी करता सकळ काही, एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरित्री करी, धरित्री पृथ्वी सर्व काही, एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी, एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे, एक म्हणती विरण्णा करता, एक म्हणती बसवणा करता, एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही. कोणी म्हणती खळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही, एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता वोढ्या जगन्नाथ, एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयेसी, एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुणी अकर्ता निर्गुण देव, एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग, एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. ऐसा कर्त्याचा विचार, पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे. जेही जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला वोसरेना. आपुल्याला साभिमाने, निश्चयेची केला मने, याचा विचार पाहणे घडेची ना. बहु लोकांचा बहुविचार, अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे. श्रोती व्हावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्ययो मानावा प्रमाण, जाणते पुरुषी. आपल्याला अनुभव आला पाहिजे.
जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले. कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक. तरी भूतावशे पंचभूतिक केले ते घडेना. पंचभूतास वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे. पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले. पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही कर्तेपण. निर्विकारास विकार कोण लावू शके. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण झाल्यात सापडे. आता कर्तव्यता कोणेकडे बरे पहा. लटिक्याचा करता कोण, हे पुसणेची अप्रमाण. म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले. एक सगुण एक निर्गुण कुठे लावू कर्तेपण. या अर्थाचे विवरण बरे पहा. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले. निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा. येथे कर्ताची दिसेना, प्रत्ययो आणावा अनुमाना. दृश्य सत्यत्वे असेना म्हणून या. केले ते अवघेची लटिके, तरी करता हे बोलणेची फिके. वक्ता म्हणे रे विवेके, बरे पहा. बरे पाहता प्रत्ययो आला, तरी का करावा गलबला. प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे. पूर्वपक्ष लागे उडवणे, येरवी अनिर्वाच्य. तव श्रोता करी प्रश्न, देही सुखदुःख भोगता कोण. पुढे हेची निरूपण बोलिले असे. इति श्री सार दासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम. समासाच्या शेवटी मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आराध्य @परितोष_16 हा माझा चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या खाली श्रीराम किंवा जय जय रघुवीर समर्थ हे लिहायला अजिबात विसरू नका. व्ह्यूज तुम्ही सगळ्यांनी चांगला ऐकता बघता, त्यामुळे तो प्रश्न येत नाही आहे. फक्त कमेंट नाहीत हा जरा मला थोडासा प्रश्न येतो आहे. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की कमेंट करायला विसरू नका. आजपर्यंत तुम्ही जो प्रतिसाद देताय त्यांनी मला खूप छान वाटतं आहे. आणखीन छान सुधारणा कराव्यात व्हिडिओत आणि उत्तमोत्तम व्हिडिओ तुमच्यापुढे सादर करावा अशी मला खूप इच्छा होते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ किंवा श्रीराम किंवा तुमच्या आवडीची कोणतेही कमेंट टाकायला विसरू नका. धन्यवाद.